प्रभाग क्रमांक 2 गणेश नगरात कॉन्क्रीट रस्ता कामाचा धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल सुवेद्य पत्नी सौ अल्फा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी 12 वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील गणेश नगर या ठिकाणी मोकळ्या जागेत कंपाऊंड वॉल ओपन स्पेस जागेत सुशोभीकरण कामाचा शुभारंभ 25 लाख रुपये कामाचा शुभारंभ धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी अल्फा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तर कामाचे सूचक अमोल मोरे हे होते। तर यावेळेस सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी, अमोल मराठे, कल्पेश थोरात, कासार आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन करण्यात आले। तर प्रसंगी येथील विविध समस्यांसंदर्भात आपण आमदार त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्याशी संपर्क साधून आपले कामं या ठिकाणी करून घ्यावीत असे आव्हान या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी अल्फा अनुप अग्रवाल यांनी नागरिकांना केले। तर प्रत्येक प्रभागात सर्वच कामे केले जातील असा विश्वास या ठिकाणी सौ अल्फा अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला। ओपन स्पेस के ऊपर भैया जैसे जिस किया है वैसे अपने वॉल कंपाउंड को मंजूरी देगी और उसके बाद में 8-10 दिन में ये काम चालू हो जाएगा। 15 दिन के अंदर ये वॉल कंपाउंड पूरा कंप्लीट हो जाएगा। इसके अलावा आपके पास में और कोई समस्या होगी तो अपना अमोल भैया है, उनके पास बोलिए। घंटा गाड़ी है, गटर का प्रॉब्लम है, लाइट का प्रॉब्लम है, जो भी प्रॉब्लम है, घंटा गाड़ी नहीं आती होगी या पानी वगैरह आता है व्यवस्थित, कुछ भी प्रॉब्लम रहा ना अमोल भैया है, अमोल भैया को बता दी। एक्चुअली ना 5-6 भंडारे और रुके हुए हैं, वहाँ आरती है और भंडारे और खाने का टाइम हो गया तो सब लोग मेरी राह देख रहे, इससे मैं ज्यादा नहीं बोल सकती। भैया आने वाले थे पर वहाँ पे कलेक्टर साहब के साथ में मीटिंग चालू है उनकी, क्योंकि अपने जो भी नया युवा मोर्चा है, अपने जितने भी लड़के लोग हैं उनके हाथ को काम चाहिए कि नहीं चाहिए। अपने पास अपने बच्चे यही रहने चाहिए, नहीं तो बम्बई पूना चले जाते। आजकल सबको 1-1, 2-2 बच्चे ही रहते, वो भी अपने को छोड़ के चले जाएंगे तो अपन किसके सहारे रहेंगे? उनका परिवार वो पालेंगे कि अपने को पालेंगे वो लोग। इसीलिए भैया ने ये सोचा कि जो भी युवा मोर्चा है, जितने भी युवा लोग हैं उनके लिए हाथ को काम चाहिए, इसके लिए बहुत बड़ी MIDC ला रहे। उस विषय में कलेक्टर साहब के साथ में मीटिंग चालू, इसलिए भैया ने आज सर्व माता बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण, आपण गेल्या अनेक 20 ते 25 वर्षापासून मला वाटतं तुमचा हा प्रश्न प्रलंबित होता। आपण अनेक लोकप्रतिनिधींकडे गेले पण कोणीही हा प्रश्न आपला मार्गी लावला नाही। हा प्रश्न इतका महत्त्वाचा होता। ओपन स्पेस म्हणजे नुसतं आपली कॉलनीची जागा नव्हे तर ते लहान चिल्ले पिल्ले त्यांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना उठण्या बसण्यासाठी, पायी फिरण्यासाठी असे आणि झाडं झुडपू लावण्यासाठी अशी ओपन स्पेस या कामाची असते। परंतु आधीचे जे लोक प्रतिनिधी होते त्यांची मानसिकता किंवा इच्छाशक्ती नसेल म्हणून त्यांच्याकडून ते काय कार्य झालं नाही। हे कार्य ज्याच्या नशिबात असतं तोच हे कार्य करू शकतो अथवा दुसरं कोणीही करू शकत नाही। आपल्या कॉलनीतील सर्व परिसरातील तरुण असतील किंवा ज्येष्ठ असतील यांनी अमोल भाऊ मोरेंकडे पाठपुरावा केला, अमोल भाऊ मोरेंनी अनुप भाईंकडे पाठपुरावा केला आणि आपल्याला प्रचाराच्या आधी शब्द दिला होता की मी निवडून आलो किंवा निवडून नाही आलो तरी तुमचं काम करून देणार। त्या माध्यमातून भैयांनी त्यांचा शब्द पूर्ण पाळला आणि आज आपण वॉल कंपाऊंडच्या कामाला सुरुवात करत आहोत। आपल्या आता परिसरात आता कोणी मागे कामं केले नाही, आपल्या काही एवढं खोलात जायचं नाही। पण आता जे आपल्याला आमदार लाभले ते कर्तव्यदक्ष आमदार आहेत। आता आम्ही हे तुमचं इथं 3रं उद्घाटन करतोय। आम्ही आता तिकडे GTP स्टॉप चौफुली परिसरात निदान 2 कोटी रुपयाच्या कामांचं भैयांनी भूमिपूजनचं तिथेही असंच कार्यक्रम होता 2 कोटींच्या कामांचा। हे मला वाटतं हे तुमचं धरून 2,25,00,000 या प्रभागात आत्ता आणि याच्या आधी आमदार नसताना केवळ जिल्हाध्यक्ष होते तेव्हा सुद्धा भैयांनी जेवढे कामं आहेत तुमच्या परिसरात म्हणजे आपल्या 2 नंबर प्रभागात झाले हे केवळ आणि केवळ भैया जिल्हाध्यक्ष असताना विधानसभेच्या आधी त्यांनी हे 70% देवपुरातील रस्त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे ड्रेनेजसाठी रस्ते खोदून ठेवले होते, पाईपलाईनसाठी खोदून ठेवले होते, सर्वीकडे बोमाबोम होऊन गेलेली होती। परंतु कोणत्या फक्त जिल्हाध्यक्ष असताना भैयांनी इतकं काम आमदारकीच्या आधी करून ठेवलं होतं
म्हणून तुम्ही एक खात्री बाळगा की भविष्यात कुठलंच काम आपल्याकडे शिल्लक राहणार नाही, फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आता हे काम तुम्हाला सांगतो, हे 8 विधानसभेच्या आधी मंजुरीला टाकलेले काम होतं. त्याला कसं असतं तर थोडं मंजुरीला निधी वर्ग व्हायला थोडा टाईम लागतो. सर्व कामं टप्प्याटप्प्याने आमदार साहेब भैयासाहेब करतीलच, परंतु आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की विकास कामांसोबत आपण आपल्या धर्माकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे. आम्ही विधानसभेच्या प्रचारात आम्ही अनेक वेळा सभेमध्ये भैयासाहेबांनी किंवा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण जातपातीत न राहता केवळ आपण हिंदू आहोत आणि सनातनी हिंदू आहोत हे आपण सर्वांनी गाठ मारली पाहिजे. नाही तर असं नाही मी तेली आहे रे, मी माळी आहे रे, मी पाटील आहे रे, या गोष्टींनी काही उपयोग नाही. आपण फक्त एक हिंदू धर्मीय आहोत, हीच गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. हे मी नाही सांगत, हा भैयांचा निरोप आहे, हे मी नाही सांगत की भैयांचा निरोप आहे. म्हणून आपण सर्वांनी एकत्र धर्म म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे. बाकी कोणतीच गोष्ट तुम्हाला उपयोगी पडणार नाही. आणि आपल्याला भविष्यात काही अडीअडचणी असल्या तुमच्या परिसरात तर भाऊंकडे सांगा, भाऊ भैयांकडे पाठपुरावा करतील, सर्व काही कामं आपण करू. एवढं बोलून मी माहिती